नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवतो ही 3 हेक्टर 96 गुंठे म्हणजे 396 गुंठे, 10 एकरला 4 गुंठे कमी असं सिंगल ओनर रिसेल क्षेत्र मी आज तुम्हाला दाखवतो आहे. डांबरी रस्त्यापासून नदीला लागलेलं असा हा प्लॉट आहे. खूप सुंदर प्लॉट आहे. एंटायर फुटेज बघाल त्यावेळेला आपण आपसुकच या प्लॉटच्या प्रेमात पडाल. हा जसा प्लॉट आहे असे प्लॉट मी स्वतः खरेदी करत असतो. त्या क्वालिटीचा प्लॉट आहे. समजा डेव्हलपमेंट झाल्यानंतर कसा दिसेल वगैरे याचा एखादा जर डेमो पाहिजे असेल तर माझे एक्झिस्टिंग डेव्हलप प्लॉट्स तुम्हाला मी दाखवू शकेन या व्यवहारासाठी. खूप सुंदर असं प्रपोजल आहे. डांबरी रस्ता आहे, वाडी वस्तीच्या आजूबाजूला आहे, बस रूट बस स्टॉप आहे. नॅशनल हायवेपासून साधारणतः 10-11 किलोमीटर अंतर आहे किंवा 12 किलोमीटर अंतर आहे. असा चिपळूण तालुका रत्नागिरी जिल्ह्यातील हा प्लॉट आहे. साधारणतः पुण्यापासून 250 किलोमीटर अंतर आणि मुंबईपासून साधारणतः 300 किलोमीटर अंतरावरचा, कोल्हापूरपासून साधारणतः बघायला गेलं तर 140-150 किलोमीटर अंतरावरचा हा प्लॉट आहे. खूप सुंदर प्लॉट आहे. जे कोणी एखादा दर्दी शेतकरी असेल त्याला खूप चांगलं एक पॅराडाईज निर्माण करायचं आहे किंवा असा रिटायर्ड पर्सन किंवा इन्व्हेस्टर की ज्याला एक मस्त टॉप क्वालिटीचा फार्म हाऊस तयार करायचा आहे, त्याच्यासाठी आजची प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीचा आपण व्हिडिओ पहा संपूर्ण. त्याच्यामध्येही मी बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करेनच. तत्पूर्वी माझी आपणास विनंती आहे की आपण रॉयल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलचे नवीन व्ह्यूवर असाल तर आपण माझं चॅनेल नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा, महाड तालुका, रायगड जिल्ह्यामधला या सगळ्या टेरिटरीमध्ये आपल्याला रिअल इस्टेटसाठी माझी मदत होईल. मी आत्ता आहे नदीच्या बाजूला. या प्लॉटचं फुटेज मी रस्त्यापासून नदीपर्यंतचं अखंड दाखवलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळे सातबारे असल्याकारणास्तव त्याचे डिमॉर्केशन पोल्स वगैरे पण दिसणार आहेत. सो आपण हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि सिरियसली एखाद्याला चांगलं पॅराडाईज जर निर्माण करायचं आहे तर त्याच्यासाठी संधी आहे. असे प्लॉट्स नेहमी येत नाहीत. उद्या आज जमीन घेऊन त्याच्यावर काही डेव्हलपमेंट केलं आणि उद्या रिअल इस्टेट करायचं आहे, चांगला प्लॉट तयार करायचा आहे, त्यांच्या त्या रिअल इस्टेटच्या हिशोबाने सुद्धा हा प्लॉट आहे. सो ही संधी ज्यांचं हँडसम बजेट आहे त्यांनी अजिबात मिस करू नये. हा पूर्ण प्लॉट पहा. माझे दिलेले नंबर आहेत त्याच्यावर फोन करा आणि नवीन व्ह्यूवर्सना माझी विनंती आहे, कृपया आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा. सदर डांबरी रस्त्यापासून पुढे असा गवताळ प्रदेशातला हा प्लॉट आहे. थोडा छोट्याशा टेकडीयुक्त डोंगा पण या प्लॉटमध्ये आहे. एकूण 4 गटामधील काही सर्वे नंबर्समध्ये हा प्लॉट लोकेटेड आहे. सिंगल ओनर रिसेल प्लॉट आहे. ओनरनी 2008 साली हा प्लॉट घेतला होता. त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काजूची मोठी झाडं आहेत जी लागवड केली गेली होती. पोल कंपाऊंड डिमॉर्केशन म्हणजे तार कंपाऊंड होतं. आजच्या घडीला ते नाही आहे, पण डिमॉर्केशन पोल उभे आहेत तिथं. तार आता कालांतरानं ती तुटते वगैरे, तो अशा प्रकारची तिथे वस्तुस्थिती आहे. सिंगल ओनर रिसेल प्लॉट आहे. डॉक्युमेंटेशन वाईज एकदम क्लिअर प्लॉट आहे. डिमॉर्केशन आहे, त्याच्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही. आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायलाही मिळेल. असं एका बाजूला रस्ता, वाडी वस्ती, बस रूट, मोबाईल इंटरनेट, हायवेपासून नियर बाय किंवा बेटर कनेक्टिव्हिटी आहे. असं सगळं या प्लॉटचं वैशिष्ट्य आहे. आणि मुख्य आकर्षण आहे ह्याचा रिव्हर टच. अराऊंड रिव्हर टच 200 मीटरचा रिव्हर टच आहे. 12 महिने पाणी असणारी ही नदी आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला एखादा चांगला प्रोजेक्ट करायचा आहे, एखादं मस्त प्रॉपर्टी डेव्हलप जर करायचे तर आपल्यासाठी नक्कीच ही सुवर्ण संधी आहे. या प्रॉपर्टीची किंमत आहे 8 लाख रुपये प्रति एकर. 396 गुंठे, ऑलमोस्ट 10 एकरची प्रॉपर्टी आहे. साधारणतः 80 लाख रुपये, ब्रोकरेज 2 लाख रुपये वेगळं आणि रजिस्ट्रेशन प्रोसेसचा काय खर्च येईल तो, असा सगळा पॅकेज हे असणार आहे.
खूप चांगली प्रॉपर्टी आहे. अशा प्रॉपर्टीज सारख्या मिळत नाहीत. यापूर्वी अशीच एक प्रॉपर्टी होती जिला नदी आहे, नॅशनल हायवेला कनेक्टेड होती. 11 एकरची प्रॉपर्टी, तिचा व्यवहार 4,40,40,00,000 रुपयाला झाला होता. म्हणजे 40 लाख रुपये प्रति एकर वगैरे दर जर याला नॅशनल हायवे असता तर वगैरे असता, त्याच्या अगदी 20% किमतीमध्ये ही प्रॉपर्टी आपल्यासाठी मी उपलब्ध केलेली आहे. खूप चांगली प्रॉपर्टी आहे. दर्दी शेतकरी असाल किंवा शौकीन माणूस असाल तर आपण या प्रॉपर्टीचा नक्की व्हिजिट करा, व्हेरिफिकेशन करा, मग पुढच्या गोष्टी इनिशिएट करता येतील. इथे आपल्याला काय पाहिजे ते सगळं निर्माण होऊ शकतं. नारळाची बाग तयार करायची तरी शक्य आहे, सुपारीची बाग करायची तरी शक्य आहे, आंबा, काजू, ॲवॅकॅडो जे काही करायचं, इवन भातमळ्या करायच्या आहेत वगैरे तरीसुद्धा मालक आज तागायत त्यांना नाचण्याची शेती वगैरे करतात किंवा करून घेतात बेसिकली. असं सगळं आहे. आपण ह्याचे डिमॉर्केशन पोल प्रॉपर्टीचे पाहू शकता. नदीला टच असलेली प्रॉपर्टी आहे, खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे या प्रॉपर्टीचा आपल्याला जर आवडली तर आपण या गोष्टीचा विचार करा. आपण जर रॉयल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलचे नवीन व्ह्यूवर असाल तर माझी आपणास विनंती आहे की आपण रॉयल महाराष्ट्र या चॅनल नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातला महाड तालुका या ठिकाणी जर आपण कुठल्याही पद्धतीची प्रॉपर्टी बघताय, वेदर ॲग्रिकल्चर लँड, NA प्लॉट, सी फेसिंगचे प्लॉट, बीच टच प्लॉट, कमर्शियली NA वगैरे वगैरे सर्व प्लॉट्स, याची आपल्याला माझ्या चॅनलमार्फत माहिती मिळेल. अथवा तुम्हाला कुठलीही कागदोपत्री अडचण वगैरे आहे, तुम्हाला प्रपोजल तयार करायचं आहे पण तुम्हाला वेळ नाही आहे किंवा अभ्यास नाही आहे, तरी माझी आपणास मदत होईल. शेतीविषयी अनेक ट्युटोरियल्स व्हिडिओ देखील मी बनवत असतो, विशेषतः आंबा शेतीबद्दल, त्याचाही आपल्याला फायदा होईल. सो आपण नक्की न विसरता रॉयल महाराष्ट्र हे चॅनल सबस्क्राईब करा. प्लॉट व्हिजिटसाठी मी पर डे 1,000 रुपये घेत असतो, याची आपण कृपया नोंद घ्या. आता या प्लॉटची टेरिटरी संपते, पुढे नदीचा पार्ट खाली चालू होतो. हा वरच्या साईडला, इकडच्या साईडला प्लॉट राहिला, नदीला टच आहे. मी थोडासा एका तिरक्या साईडनं खाली निघालो आहे. ही जमीन दुसऱ्याची आहे, आपल्याला पलीकडच्या साईडला प्लॉट नदीचा टच आहे. कंप्लीट 12 महिने पाणी असलेलं क्षेत्र आहे. त्याच्यामुळं अशा प्रॉपर्टीचा ज्यांचं हँडसम बजेट आहे त्यांनी विचार करायला हरकत नाही. ही प्रॉपर्टी खूप दिवस राहील असं नाही आहे. माझ्याकडे ऑलरेडी डेटाबेस असल्याकारणानं या प्रॉपर्टीचा फटाफट व्यवहार होऊ शकतो. त्याच्यामुळं आपलंही जर बजेट चांगलं आहे वगैरे तर त्वरित कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून अशी अपॉर्च्युनिटी आपण मिस करू नका. 5-5 एकरसाठी 2 बायर जरी इच्छुक असतील आणि आपलं आपापसात जुळलं तरीसुद्धा मी हा व्यवहार करून देईन. फक्त दोन्ही इंटरेस्टेड पार्ट्यांचं एक वेल कम्युनिकेशन झालेलं असेल आणि कुणी कुठले सातबारे खरेदी करायचे याच्यामध्ये डिस्प्यूट नसेल तर हा व्यवहार सुकरपणे होऊ शकतो. आता शेवटी जाता जाता मी नदीच्या पात्रात आलेलो आहे. थँक्यू.